अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी याची आपण प्रथम भाषा व गणित सी कोडची प्रश्नपत्रिका सोडून बघणार आहोत। पहिला प्रश्न आहे, तुम्हाला इथे विरामचिन्ह किती आहे, तर याच्यामध्ये 5 विरामचिन्ह आहेत। तसंच दुसरा प्रश्न, त्याचं उत्तर आहे स्वार्थ। त्यानंतर प्रश्न, सामाजिक शब्द तत्पुरुष समासाचा कोणता नाही, याचं उत्तर आहे यथाकाल। त्यानंतर चौथा प्रश्न, आकर्मक कर्तरी। यानंतर पाचवा प्रश्न आहे उपमा। सहावा प्रश्न, काव्यसंग्रह मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेला नाही, तर बाहुल्या। त्यानंतर 7, टोपण नाव आणि त्यांची चुकीची जोडी, याच्यामध्ये आहे दिवाकर, धोंडो, वासुदेव, गद्रे। त्यानंतर इथे तुम्हाला कविता दिलेली आहे, कवितेचे प्रश्न आहे। यानंतर आपण विभाग 2 गणित बघणार आहोत। 26वा प्रश्न आहे, 2x वर्ग अधिक 5x वजा 8 अधिक 7x वर्ग वजा 9x अधिक 3 वजा 9x वर्ग वजा 4x वजा 6 बरोबर किती। तर बघा, यांच्यामध्ये अधिकचं चिन्ह आहे, यांची बेरीज करायची आहे आणि इथं कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे, म्हणजे आतले सर्व चिन्ह बदलणार आहे। सर्व सोडवल्यानंतर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, 1 उत्तर आहे त्याचं। त्यानंतर 27वा प्रश्न आहे, इथे पण तुम्हाला इथे गुणाकार करायचा आहे। सारखी सारखी बदल जी आहे ती कॅन्सल केल्यानंतर त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 म्हणजे 1 येतं। त्यानंतर 28वा प्रश्न, या बहुपदीच्या गुणाकाराची कोटी किती आहे। आता यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे। 16x चा चौथा घात अधिक 81, 16x चा चौथा घात वजा 81। तर इथं आपण सूत्राचा वापर करून हे उदाहरण सोडवतो आणि त्याचं उत्तर आहे चौथं, 8 हे उत्तर आहे त्याचं। त्यानंतर पुढचं 29वा प्रश्न आहे, एका अभयारण्यात जेवढे पक्षी आहेत त्यापैकी 1/2 पक्षी आकाशात विहार करत आहेत, 1/3 पक्षी झाडावर बसलेले आहेत आणि 1/8 पक्षी जमिनीवर दाणे टिपत आहेत आणि उरलेले 45 पक्षी तलावात पोहत आहेत, तर पक्ष्यांची एकूण संख्या किती। तर याचं आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, 1080। त्यानंतर 30वा प्रश्न आहे, एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिलेले 100 कर्णी 3 चौरस सेमी आहे, तर त्या समभुज त्रिकोणाची आपल्याला परिमिती काढायची। तर हे उदाहरण कॅल्क्युलेशन करून याचं जे उत्तर आलेलं आहे 60 सेमी आणि यांचं जे कॅल्क्युलेशन आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे। 31वा प्रश्न आहे, एक्सचा घन अधिक 2x वर्ग वजा x वजा 2 या बहुपदीला x अधिक 2 ने भागल्यास भागाकार व बाकी किती येते। हे उदाहरण सोडवल्यानंतर भागाकार येतो x वर्ग वजा 1 आणि बाकी जी आहे ती 0 उरते। त्यानंतर 4 वर्षापूर्वी अनिल व सुनील यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होते। 4 वर्षापूर्वी, 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:7 असेल, तर अनिलचे आजचे वय किती असेल। तर हे उदाहरण आपण 4 वर्षापूर्वीचं आपल्याला त्याचं वय काढायचं आहे, म्हणजे आपण जर त्यांचं वय x मानलं तर x वजा 4 छेदी y वजा 4 आणि त्याचं गुणोत्तर जे दिलेलं आहे ते 4:9 दिलेलं आहे, 4:5 दिलेलं आहे। त्या पद्धतीने ते उदाहरण सोडवायचं आहे, त्याचं उत्तर येतं 20 वर्ष। त्यानंतर 33वा प्रश्न आहे, 7चा 1/2 तास आणि 8 तास 45 मिनिटे अधिक 5.25 तास एकूण किती झालेले आहे। तर आपल्याला इथं सर्व तास जे आहे त्यांची बेरीज करायची आहे आणि मिनिटांची बेरीज करून त्याचं उत्तर येतं 21 तास 30 मिनिटं।
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला आकृती दिलेली आहे बघा, त्याच्यात माहिती पण दिलेली आहे. तो PQRS जो आहे समांतरभुज चौकोन आहे, त्याची एक बाजू 60 मीटर आहे आणि दुसरी बाजू 25 मीटर आहे व लेंथ SM 7 मीटर आहे. तर तुम्हाला PQRSचे क्षेत्रफळ काढायचे आहे. तर क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र वापरून आपल्याला ते काढता येतं. इथं आपण एरिया काढायचा आहे आपल्याला त्याचा. तर क्षेत्रफळ काढण्यासाठी ब्रीथ म्हणजे त्यांची बेस आणि हाईट यांचा जर आपण गुणाकार केला तर ते उत्तर आपल्याला काढता येतं. त्याचं उत्तर येतं 1440 चौरस मीटर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1.5 मीटर बाजू असणाऱ्या घनाकृती हौदामध्ये किती पाणी मावेल? याचे आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहे. त्याचा पर्याय आहे 3375 मीटर आणि तिसरं 3.375 घनमीटर. त्यानंतर इथे प्रश्न आहे, एका दुकानदाराने 2 वस्तू प्रत्येकी 1200 रुपयास विकल्यास पहिल्या वस्तूवर शेकडा त्याने 20 रुपये नफा झालेला आहे व दुसऱ्या वस्तूवर शेकडा 20 तोटा झालेला आहे. तर व्यवहारात त्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झालेला आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शेकडा 4 तोटा झालेला आहे. त्यानंतर हे उदाहरण दिलेलं आहे बघा, 225चा वर्ग वजा 1 आणि 15चा वर्ग अधिक 1. मग आता तुम्हाला माहितीच आहे 225चा आपण पहिले वर्ग करायचा, त्याच्यातून 1 वजा केलं तर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्याचं उत्तर येतं पहिला पर्याय 224. त्यानंतर 4 डेकामीटर, 5 मीटर, 7 डेसिमीटर, 5 डेकामीटर यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर यांची सर्वांची बेरीज करून 235 मीटर एवढं उत्तर येतं. त्यानंतर एका वर्तुळाचा अर्धपरिघ व व्यास यांच्यातील फरक 4 सेमी असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? तर याचं सूत्र वापरून आपण त्याचं उत्तर काढल्यानंतर 38.50 चौरस सेमी म्हणजे 4 हे उत्तर आहे त्याचं. सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यातील फरक हा खालीलपैकी कोणत्या संख्येच्या वर्गमूळा एवढा आहे? तर त्याचं उत्तर आहे तिसरा पर्याय 4. त्यानंतर एका वृत्तचिती आकाराच्या सिमेंट टाकीचा व्यास 7 मीटर आहे, तिची उंची 2 मीटर आहे, तर त्या टाकीत किती पाणी मावेल? याचा आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहे. तर 77 घनमीटर आणि 77,000 लिटर हे त्याचे 2 पर्याय आहे. त्यानंतर 65/57च्या गुणाकार व्यस्त संख्येस 76/91च्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणल्यास आलेल्या गुणाकाराची बेरीज व्यस्त संख्या कोणती? तर त्याचा पर्याय आहे दुसरा, वजा 21/20. त्यानंतर हे पॉईंटमध्ये दिलेले आहे, यांचं पॉईंट खाली पॉईंट लिहून आपल्याला यांची बेरीज करता येते आणि पूर्ण बेरीज केल्यानंतर 1.630854 असं उत्तर येतं आहे त्याचं. त्यानंतर तुम्हाला संख्या दिलेल्या आहे 161, 371, 301, 637, 553 या सर्व संख्यांना खालील पर्यायापैकी कोणत्या संख्येने निश्चित भाग जातो? तर ह्या सर्व संख्यांना 7ने भाग जातो. त्यानंतर 45वा प्रश्न आहे, एका त्रिकोणी भूखंडाच्या बाजू 50 मीटर, 30 मीटर व 40 मीटर याप्रमाणे आहेत, तर त्या त्रिकोणी भूखंडाचे क्षेत्रफळ. तर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. सूत्र वापरून आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहे. त्याचं उत्तर आहे दुसरं 600 चौरस मीटर आणि तिसरं 6R. त्यानंतर 3चा x घात अधिक 3x अधिक 1 बरोबर 108. तर xची किंमत पर्याय क्रमांक 4 3 हे येतं. त्यानंतर 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी 8463 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? तर पर्याय क्रमांक 2 93. त्यानंतर बघा, ही तुम्हाला संख्या दिसते, करणीमध्ये त्यांनी दिलेल्या आहे संख्या. यांचं उत्तर काढलं तर चौथा पर्याय 991. पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या घनांची सरासरी ही 245 तिसरा पर्याय आहे. आकृती दिलेली आहे बघा तुम्हाला आणि याचं जे उत्तर आहे इथे 135 अंश उत्तर आहे. त्यानंतर 51 जो प्रश्न आहे इथे कॅल्क्युलेशन केल्यानंतर याचं उत्तर पहिलं 5544 चौरस सेमी हे उत्तर येतं. त्यानंतर 52 जे आहे प्रश्न त्याचं जे आहे चौथा पर्याय 5 हे उत्तर येतं. त्यानंतर 53 जो प्रश्न आहे त्याचं उत्तर 6,48,000 रुपये एवढं येतं आहे. बघा, ही आकृती आहे, आकृतीचं जे उत्तर येतं आहे तिसरा पर्याय 125 अंश. त्यानंतर पुढची पण आकृतीच आहे, याचं उत्तर जे येतं आहे ते चौथं 20 सेमी. त्यानंतर एका दुकानदाराने 2300 रुपये छापील किमतीचा एक पंखा 2001 रुपयास गिऱ्हाईकास सूट देऊन विकला,
तर गिऱ्हाईकास शेकडा सूट किती दिली? त्याचं उत्तर येतं आहे तिसरा पर्याय 13%. त्यानंतर इथं चक्रीय चौकोन दिलेला आहे आणि चक्रीय चौकोनाच्या समोरील जे कोन असतात चौकोनाचे ते सारख्या मापाचे असतात. त्याच्यावरून आपण म्हणजे त्यांची जी बेरीज आहे ती 180 येते. मग आपण हे जे आहे 3x अधिक 10 अधिक 4x अधिक 30 बरोबर 180 केल्यानंतर त्याचं उत्तर येतं 70 आणि 110. त्यानंतर 58वा जो प्रश्न आहे आकृती दिलेली तुम्हाला आणि याच्यावरून तुम्हाला इथे क्यू एमचं आपल्याला इथे उत्तर काढायचं आहे. त्याचं येतं आहे चौथं 9.6 सेमी. त्यानंतर बघा ही आकृती आहे, याच्यावरून त्याचं उत्तर येतं आहे 392 चौरस सेमी. 1000 मीटर लांबीच्या आघाडीचा वेग ताशी 72 किमी आहे, तर तिला 800 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल? 2 अचूक पर्याय आहे. 90 सेकंद म्हणजेच एक तास अर्धा मिनिट म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला आणि दुसरा आहे. त्यानंतर 61वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर येतं आहे चौथा पर्याय P बरोबर 8000 आणि R बरोबर 60%. त्यानंतर 62वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर येतं आहे शेकडा 8 वाट. त्यानंतर 63वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे तिसरं 9240 घन सेमी. त्यानंतर 64वा जो प्रश्न आहे याचं उत्तर येतं आहे तिसरा पर्याय 144. 65वा जो प्रश्न आहे त्याचं आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर चक्रवाढ काढण्याचं सूत्र वापरून आपल्याला त्याचं उत्तर येतं आहे पहिलं 3975.50. त्यानंतर 66वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर येतं आहे 9.2. 67वा जो प्रश्न आहे एचा वर्ग अधिक बीचा वर्ग 325 दिलं आहे, ए अधिक बी 23 आहे. यावरून तुम्हाला ए वजा बी काढायचं आहे. त्याचं उत्तर येतं आहे चौथं 11. 68वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर येतं आहे 17.6 नफा. 69वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर येतं आहे चौथं 240. त्यानंतर इथे पण सूट कमिशन त्याच्यावरचा जो प्रश्न आहे त्याचं जे उत्तर येतं आहे पहिला पर्याय 5 लाख रुपये. त्यानंतर 71 जो प्रश्न आहे रेखांकित भागाचं तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं आहे, तर ते येतं आहे 10.5 चौरस सेमी. त्यानंतर 72 जो प्रश्न आहे या सर्व प्राप्तांकाचा तुम्हाला मध्यमान काढायचा आहे. 21 दिलेला आहे तर तुम्हाला एक्सची किंमत काढायची आहे. तर सूत्र वापरून आपल्याला त्याचं उत्तर काढता येतं. त्याचं उत्तर आहे चौथं 22. त्यानंतर 73 जो प्रश्न आहे याचे 2 अचूक पर्याय आहे, पहिला -2 आणि तिसरा 2. त्यानंतर तुम्हाला इथे आकृती दिलेली आहे बघा आणि आकृतीवरून निरीक्षण करून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. शेतकऱ्याने लावलेल्या एकूण फळझाडांची संख्या किती आहे? तर इथे 1120 येतं आहे त्याचं. त्यानंतर ज्या फळामध्ये एकापेक्षा जास्त बिया आहेत अशा फळझाडांची एकूण संख्या किती आहे? तर त्याचं उत्तर दुसरं आहे 504.